लोकशाही वृत्तवाहिनीचा अत्यंत देखणा कार्यक्रम लोकशाही संवाद कार्यक्रमात राहुल नार्वेकर यांच्याकडून लोकशाही वृत्तवाहिनीचं कौतुक। दक्षिण मुंबईची जागा भाजपने लढावी अशी इच्छा होती। दक्षिण मुंबई लोकसभेबाबत राहुल नार्वेकरांचं अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं विधान। गणपतीपूर्वी मुंबईतील खड्डे बुजवले जातील। मुंबईकरांसह बाप्पाला खड्ड्यांचा सामना करावा लागणार नाही। लोकशाही संवाद कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढांची ग्वाही। 29 ऑगस्टला वेळ दिला त्याआधी आरक्षण द्या। जरांगे पाटलांचा सरकारला नवा अल्टिमेटम। तर सरकारचा खुर्चीत जीव, त्यांना खुर्चीतच ठेवणार नाही। जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। जरांगे विधानसभेत एकही उमेदवार उभा करणार नाहीत। एकीकडे 96 कुळी म्हणायचं आणि मागासमधून आरक्षण मागायचं। लक्ष्मण हाके यांची जरांगे पाटील यांच्यावर टीका। शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान सुप्रिया सुळेंची मराठा आंदोलकांनी घेतली भेट। 50%च्या आत मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का? मराठा आंदोलकांचा खासदार सुप्रिया सुळेंना सवाल। काँग्रेस पक्षाचे 2 आमदार शिवसेनेच्या वाटेवर। हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर शिवसेनेत जाण्याची शक्यता। क्रॉस वोटिंगवर कारवाईच्या आधीच दोघे काँग्रेस सोडण्याच्या तयारीत। माडाच्या घरांसाठी अत्यल्प आणि अल्प गटात नेते मंडळी सुद्धा। एकूण 15 घरं माजी आमदार आणि खासदारांसाठी राखीव। अत्यल्प अल्प गटात घरं राखीव असल्यानं चर्चांना उधाण। पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा दत्तक देण्यात येणार। तर केंद्रीय पुरातत्व खात्याची ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना। सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर राज्यात महाविस्टा प्रकल्प मंत्रालय आणि परिसराचा कायापालट होणार। महाविस्टा प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून निविदा। गुजराती नेत्यांच्या दबावामुळे निर्णय। सुनेत्रा पवारांची उमेदवारी चूक असल्याच्या वक्तव्यावरून रोहित पवारांचा अजित पवार यांना टोला। सुप्रिया सुळे यांचं व्हॉट्सअप हॅक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत पोलिसांमध्ये गुन्ह्याची नोंद। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरामध्ये सकल हिंदू धर्माचा मोर्चा। बांगलादेशातील हिंदू अत्याचाराच्या निषेधार्थ काढला मोर्चा। खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा। वसंतराव चव्हाण यांच्यावर हैदराबादेतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू। नवी मुंबई विमानतळाचं टेक ऑफ दृष्टिक्षेपात। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सिग्नल टेस्टिंग यशस्वी। 31 ऑक्टोबरला उतरणार पहिलं विमान। दहीहंडीमध्ये मनोरे रचणाऱ्या 75,000 गोविंदांना मोफत विमा संरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। गोविंदांना विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचं आवाहन। पुण्यामध्ये यंदा गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईटवर बंदी। मानाच्या मंडळांच्या बैठकीत पोलीस आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय। तर लेझर लाईट वापरल्यास कडक कारवाईचा इशारा। मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक स्थगित करण्याची शिवसेनेची मागणी। मतदार नोंदणीमध्ये गोंधळ असल्याचा आरोप। 10वी-12वीच्या संभाव्य वेळापत्रकावर शिक्षकांचा आक्षेप। 10 दिवस आधी परीक्षा होणार असल्यानं नियोजन बिघडणार असल्याचा दावा। पुणे विमानतळावरील जुनं टर्मिनल 8 महिने बंद राहणार। विकास कामांसाठी टर्मिनल बंद ठेवण्याचा निर्णय। नवीन टर्मिनल ऑगस्ट अखेरपर्यंत सुरू होणार। नागपूर पोलीस भरती लेखी परीक्षेतील कॉपी प्रकरणी 13 उमेदवार अपात्र। तर 3 पोलीस निलंबित। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांची मोठी कारवाई। हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ। सिद्धेश्वर धरणामध्ये सध्या 51% पाणीसाठा। मुबलक पाणीसाठ्यासाठी शेतकऱ्यांना आणखीन पावसाची प्रतीक्षा। वाशिम जिल्ह्यामध्ये सर्दी ताप खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ। बदललेल्या वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।